लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढच्या 15 दिवसांमध्ये कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहे। महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेल्या 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचे काम सुरू आहे। काही महिलांचं खातं नसल्याने कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची बाब देखील समोर आली आहे। अशा महिलांचा लाडक्या बहिणींचा लाभ सुरूच राहणार आहे, मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल केले जातील आणि सोबतच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। उशिरा सुटलेलं शानपण आहे असं मला वाटतं। 2023 साली जी आर निघाला होता त्यामध्ये लाभार्थी कोण असावं हा निकष ठरलेला होता। तो ठरलेला असताना सुद्धा सरसकट सर्वांना निवडणुका जिंकण्यासाठी यांनी पैसे वाटले आणि जनतेचे पैसे जर चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांना दिले तर तुम्ही यामध्ये वसूल करावे अशा प्रकारची मागणी होती। मग आता सरकारवर त्याचा बोजा वाढायला लागलेला आहे, म्हणून आता हे निकष वेगवेगळे करून केलेले आहेत। मला असं कळतंय की जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईपर्यंत आता ही चौकशी सुद्धा थांबवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।